नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिरं स्वागत करतो बुवा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे महाज चर्चा. बसा. या कार्यक्रमात आपण विविध विषयावर असा परिसंवाद घडवून आणतो आणि समाजाला एक अशी जगण्याची दिशा देतो बुवा. आणि यासाठी आजच्या महाज चर्चेचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं. आणि त्याच्यासाठी आज इथे स्टुडिओमध्ये चौगुले कुटुंब आणि राऊत कुटुंब इथे आलेले आहेत. आणि मी राऊत कुटुंब जे आहे त्यांना अशी विनंती करतो बुवा की त्यांनी आपली ओळख करून द्यावी ज्यांचे लव्ह मॅरेज झालेले आहे. वा क्या बात क्या बात. ओळख करून द्या ओळख. Hello guys. Hello, I'm Onkar Raut here. Hi peeps. हाय, मी हेमांगी दोंदे. हे काय हा नेहमीच असं करतो. हो का. मी दोंदे म्हटलं ना की हा कागदावर 2 असं लिहितो आणि मला देतो. ऐका ना चौगुले दादा बसून घ्या बसून. हॅव अ सीट प्लीज सर. इतकं नॉटी आहे ना. मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझा अंकू आहे ना बाल नाट्य करतो. नाही नुकतीच त्याची प्रसिद्धी आली बा. आले है ना? नाही पण तुम्ही असं दोनदा आडनाव का लावता राऊत का बरं नाही लावत बुवा. Let me answer it. Okay. मी कधीच कुठल्या गोष्टी लादल्या नाहीत तिच्यावर. मग आडनाव तरी कशाला लादू. वा. यो क्या बात आहे क्या बात आहे. सच स्वीट गाय. मी काय करू तुझं. मी काय करू मी तुझं. काय करू अरे अरे मी काय करू तुमच्या. हा स्टुडिओ आहे तुमचे बेडरूम नाही आहे. खिडकी लावली पडदा लावला की चला आपलं कुचू 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 कुचू. काय करताय ते अरेंज मॅरेजचं कपल ते ऑकवर्ड झालं. आणि ध्यानात घ्या मी अविवाहित आहे. कंट्रोल करावं लागतं बा. आणि मी आता चौगुले कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी बा. नमस्कार मी समीर चौगुले. हा मी पोस्टात क्लर्क आहे. वा वा क्या बात आहे. वहिनी ओळख करून द्या. नमस्कार. आपण रोज भेटतो तिकडे ओळख करा. नमस्कार. नमस्कार. मांडी खाली घे मांडी खाली घे. तांदूळ निवडायला बसलेस. बोल. नमस्कार. मी चेतना चौगुले. आवाज. घरी कसा लागतो. मी चेतना चौगुले. हे काय काय करता काय तुम्ही. शी इज अ रिस्पेक्टेबल हाऊस वाईफ. वा वा नाही एवढं काही नाही केलं मी. चांगलं बोललोय गप्प बस जरा. चांगलं बोललो तुझं. वा 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 क्या बात आहे. वेगळंच असं नातं आहे बा. तर आता इथे रंगणार आहे जोरदार चर्चा. महाज चर्चेचा आजचा विषय अरेंज मॅरेज चांगलं का लव्ह मॅरेज चांगलं. तर राऊत तुम्हाला याबद्दल काय वाटतं बा. ऑफकोर्स लव्ह मॅरेज. का बरं हे बघा काय एका स्ट्रेंजर बरोबर आयुष्य काढणं ना ही ऍडजस्टमेंट आहे. आपण त्याला उगाच एक संसार याचं गोंडस नाव देण्यापेक्षा आपल्या BFF बरोबर आयुष्य काढणं कधीही चांगलं. वाट कसं संसार. Oh my God. एक मिनिट मला जरा ह्याच्यावर बोलायचं आहे. या मुद्द्यावर बोलायचं आहे. आता ह्यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे. किती वर्ष आली तुमच्या लग्नाला. 5 वर्षाचं रिलेशनशिप आणि 7 वर्ष लग्न. ओके म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही सगळे एकमेकांना ओळखत असाल ऑब्विसली. त्यामुळे माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. अरेंज मॅरेज मध्ये ती हुरहुर टिकलेली असते. ती जी उत्सुकता आहे ती टिकलेली असते. आता आमच्या दोघांचं लग्न झालं माझी उत्सुकता टिकलेली होती. आता समजा एखाद्याचं लव्ह मॅरेज झालंय आणि पहिल्या रात्री समजा बायकोचा असा चेहरा बघितला अरे ही तर काळचीच आहे असं वाटतं की व्हॉट इज दिस. काय बोलताय तुम्ही. मला ऑब्जेक्शन आहे या वाक्यावर. माझं ऑब्जेक्शन आहे. नाही, एक मिनिट नाही, नाही तुम्ही माझं
ऐकून घ्या. नाही, हे काय एक- ही आपली नेहमीचीच आहे. मी अरे वेगळी एक दिसते. मिनिट, अरे, एक मिनिट मला तेच तुम्हाला सांगायचंय. गप्प बसा. मला मी रोज वेगळी दिसते की नाही सांग बघू. ऑफकोर्स धनश्री. तनुश्री, मी हेमांगी. अरे केवढी वेगळी दिसतेस तू. ही नेहमीचीच असं नाही होत. मी वेगळी दिसते नाही रोज. माझा मुद्दा माझा मुद्दा वेगळा आहे. काय? माझा मुद्दा वेगळा आहे की एखादं गिफ्ट असतं त्याचं रॅपर असं उघडलं की गिफ्ट बघण्याची जी उत्सुकता आहे हा. ती महत्वाची असते. बरोबर आहे. आधी एक वस्तू आपल्या घरात आहे आणि मग एका दिवसापुरती रॅप करायचं आणि मग अरे तेच अरे नव्याने बघायचं ह्याच्यात मजा नाही. No, no. हे मला तुम्हाला हे असं सांगायचं काही आहे. नसतं. माझ्याकडे एक डाटा आहे. हा. म्हणजे जी आतापर्यंत लग्न झालेली आहेत म्हणजे लग्न झालेल्यांपैकी 50% जर लव्ह मॅरेज 50% अरेंज मॅरेज असं धरलं तर 50% पैकी 90% ज्यांची लव्ह मॅरेज झालेली आहेत त्यांचे डिवोर्स झालेले आहेत असा डाटा आहे. आणि अरेंज मॅरेज जे आहेत ना त्याचे 95% मॅरेजेस जे असतात ते सक्सेसफुल होतात असाही डाटा माझ्याकडे आहे. आय नो दिस मी सांगते हा. का माहितीये का का? कारण अर्ध्याहून अधिक लोक ना मारून मुटकून संसार करतात. नाही नाही म्हणजे गळ्यात लोणनं बांधतात ना तसा हा संसार रेटतात. 20, 22 वर्ष ना लोकांना कळतच नाही आपल्या एकमेकांचा पटत नाहीये ते. येस. मला पटत नाहीये ते कारण अरेंज मॅरेज मध्ये कसं प्रेम आणि त्यागाची भावनाच अधिक असते. कसं काय बुवा? म्हणजे कालचंच उदाहरण म्हणजे एकच गुलाबजाम होता आमच्याकडे हा, मग? तर मी नाही खाल्ला तो. का? मी यांच्यासाठी ठेवला. पण का? कारण अरेंज मॅरेज मध्ये मी माझा असा विचार करायला नाही शिकवत. वा, वा, वा. आपण आपलं असं शिकवतं अरेंज मॅरेज. क्या बात आहे, क्या बात. हो की नाही? छान बोलले ना मी. ठीक आहे ठीक आहे हे ओके. काय आहे? हे काय छान बोलले. समजा ही सिच्युएशन आमच्याकडे असती लव्ह मॅरेज मध्ये असती बरं, बरं. म्हणजे एकच गुलाबजाम असता तर मी काय केलं असतं माहिती काय नो हेम्स नो. नाही मला सांगायचं मला सांगायचं तो एक गुलाबजाम आहे ना मी असं उचलला असता माझ्या ओठांमध्ये ठेवला असता माझे डोळे असे घट्ट बंद केले असते आणि हा माझा ओंकू बोकू आहे ना असा हळू 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 आला असता आणि 50% म्हणजे अर्धा असा बाईट खाल्ला असता. लव्ह मॅरेजेस मध्ये ना प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ना अशी रोमॅन्टिक होते. Yes. हो की नाही? क्या, एकच क्या. गुलाबजाम पण बरोबर आम्ही वाटून खाल्ला. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, वा. अहो म्हणजे आपलं चॉकलेटचं आहे तसं ना. हजार वेळा सांगितले पहिल्या रात्रीची गोष्ट होती त्यानंतर घडलं कधी कशाला शहाणपणे करते. शपथ दिली होती ना तिकडे विसरून जायचं. घे शपथ घे बोल परत करशील. नाही बोललं. नाही बोलले. वा 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 वेगळंच असं नातं आहे बा यांचं. भलती भारी चर्चा रंगलेली आहे आणि आता आपण येतोय रॅपिड फायर राऊंड कडे. Yes, yes. दादा तुम्ही सांगा वहिनींची शाळा कुठली होती? अरे बापरे मला आठवतच नाहीये. पाटील देशमुख विद्यालय. क्या बात आहे. अरे असं कसं विसरीन मी. 8वी 9वी 10वी 11वी 4 वर्ष मागे होतो हिच्या. 7वीत त्याने मला प्रपोज केलं होतं 7वीत मी 12वीत जाऊन त्याला हो म्हटलंय. दिस इज कॉल्ड पेशन्स. लव्ह मॅरेज मध्ये पण त्या पेशन्स सगळं असतं. नो हेम्स मला तो दिवस अजूनही आठवतोय. काय दिसत होतीस तू. काळजी घ्या मी अविवाहित आहे. काय करताय तुम्ही? मी विवाहित असून इथे प्रॉब्लेम होतोय मला. आता चौगुले वहिनी तुमच्याकडे येतो मी. मला सांगा की पाय बुवा- खाली पाय खाली. अरे मा- उवा काढायला बसली नीट. तर वहिनी दादांची अशी कुठली गोष्ट आहे बुवा जी तुम्हाला गैरी आवडते? आरशात बघून केस विंचरणे. मी स्वतः मोजले. मी मोजले 137 वेळा कंगवा फिरवतो. तर इथे दोन्ही जे जोडपे आहेत त्यांना समान गुण मिळालेले आहेत त्याच्यामुळे या दोन्ही जोडप्यांना मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. आणि अजून एक इथे सरप्राईज आहे बा. ते गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी इथे येत आहेत विजेता चित्रपटातले मुख्य अभिनेते सुबोध भावे. मी सिरियसली करतो सुबोध सरांना सेल्फी प्लीज. या सर नाही हा सर
थँक्यू सर थँक्यू तुम्हाला सेल्फी काढायची आहे आम्हाला नाही काढायची आम्हाला नाही काढायची ओके गिफ्ट हॅम्पर लवकर द्या सर सर थँक्यू सर हा येस हे घ्या Oh my God, thank you so much. बहुत ओके या तर तुम्हाला हे काय माहितीये हो येस काय काय? काय याच्यात? हे आहे अतिशय सुप्रसिद्ध असं MHJ या कंपनीची आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स अरे बापरे MHJ आयुर्वेदिक मध्ये पण घुसले आ. अरे मेट्रो काढतील आता MHJ ने आता स्विमिंग सेंटर सुद्धा सुरू केले ते काय समोर बसले उदाहरण भारी MHJ एकदम. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो MHJ ची खूप प्रसिद्ध अशी काही काही प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे आपल्या केसांच्या वाढीसाठी तेल असतं बघा ते याच्यात आहे चौगुले वापरून बघा एकदा MHJ तेल त्याच्यानंतर साबण आहेत हा आणि आपल्याकडे वयस्कर माणसं असतात ना घरी म्हातारी माणसं या. त्यांचे गुडघे दुखतात बघा तर त्यांच्या गुडघ्यांना लावण्यासाठी म्हणून MHJचं खास तेल आहे हो? ते असं लावलं ना अशी माणसं दुडू पडायला लागतात एकदम भारी तुम्ही लावा ना एकदा तुमच्याकडे असेल ना आई वडील माझी आई आहे ना? आई आहे हो, माझ्या आईला त्या आई दिली. एकदम अशा दुडू दिसलीच मला द्या खरं आपण लावा आणि आईना सांगा कसा फरक पडला ते मला सांगा नक्की हा मी वाट बघतो आणि चौघरी तुम्ही पण तुमच्या आईना पण द्या आणि त्यांनाही सांगा की गुडघ्यांना लावा तेल आणि मला सांगा कसं वाटलं ते पण आता हे एकच बाटली आहे ना ती त्यात आता ही डोंबिवलीला गेली ना हिच्या आईकडे ठीक आहे ना. माझ्या आईकडे बाटलीच नाही असं झालं नाही, ठीक आहे खरं तर मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणाल की माझ्या सासूबाईंसाठी पण मी एक तेलाची बाटली घेते पण तुम्ही विसरून गेलात नाही विसर हा ठीक आहे विसरले आता काय म्हणजे याच्या आधी कुठे लक्षात राहिलंय माझं? म्हणजे याच्या आधी पण कधी असं आठवणीत नाही आलं नाही तुमच्या नेहमीच की- आईला मला नेहमीच विसरत असते. काय सांगताय तुम्ही वहिनी, एक तुम्ही- मिनिट काय काय बोललात तुम्ही आता इथे तमाशे नकोत मला घरी चल तुम्ही बोललात मला चार चौघात मी तुमच्या आईचा विचार कधीच केलेला नाही चौगुले- चौगुले- चेतना चौगुले- इथे तमाशे काय झालं चौगुले- मला बोलू दे वहिनी काय झालं एक मिनिट सुबोध भाऊजी तुम्ही आज इथे आहात मला बोलू दे बघतपासून मला यांनी गप्पा बसवलेला आहे तुम्ही- मला बोलायचंय मी यांच्या आईचा विचार कधीच केलेला नाहीये एक मिनिट कधी केलायस केला असतास ना तर ती बाटली मला दिली असतीस पहिली तुझ्या आईसाठी घेतलीस तू बरोबर बोलतोय मी अहो पण माझ्या सासूबाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे कोऱ्या कर्करीत वाट्या बसवल्यात ना काय सांगताय? हो, माझ्या आईला जास्त गरज आहे त्याची सुबोध भाऊजी नाही. अच्छा. माझ्या आईचे गुडघे दुखतात तिला जास्त गरज आहे मला म्हणजे तुझी आई माझी आई सुभाष घेई काय कुठलं उदाहरण आहे त्याचा काय संबंध आहे तू माझ्या आईला आजपर्यंत तुझ्या आयुष्यात फक्त पाहुणा कलाकारच समजत आलेली आहेस नाही हो. भावे तुम्हाला माहित नाही ही कशी आहे ती काय- काय- हा काय- तुम्हाला माहित नाही कशी वागते ती त्यांच्याकडे काय कंप्लेंट करतेस तू बोलणार मी माझ्या आईला तेलाची जास्त गरज आहे यांना सांगा नाही बस. मला हे पटलेलं आहे की त्यांच्या आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं हा. आहे त्यामुळे तुमच्या आईच्या गुडघ्यांना आता तेलाची जास्त गरज आहे नाही, माझा एक लक्षात घ्या चौगुले थांबा आणि मला एक कळत नाही बायकांची काहीतरी वेगळी गरज असू शकते ना क्या? पुरुषांना कळतच नाहीये काय हो हेमांगी ताई तुमचं काही म्हणणं आहे का याच्यावर ताई What is ताई येस सॉरी मी काही Just call me हेमा हेमू हेम्स ताई हेमांगी वहिनी वहिनी काय हेम्स जस्ट हेम्स हेम्स या या असं थेम्स नदीच्या काठी बसल्यासारखं वाटतं बरं ओके हेम्स तुम्हाला समजा मी ही तेलाची बाटली याच्यातनं दिली तर ती तुम्ही कोणाला द्याल म्हणजे आईला वडिलांना यांच्या आईला वडिलांना जाऊ दे ना आता कशाला तेल घालताय त्याच्यात म्हणजे जाऊ दे ना अहो, पण त्या म्हाताऱ्या माणसांच्या गुडघ्यांना जर ते तेल लावलं तर दोघं जण असं दुडू धावा आई, हो, पण कशाला विषय वाढवायचा? It's okay, नाही. वाढव ना सऊ बोल ना त्यांची नाही, लावणार आहे. काय रोखलाय का मी तुला म्हणजे काय रोखलंय म्हणजे काय बोलतोयस तू नाही मला माहितीये तू कशी आहेस एक पण तू मिनिट. मी कशी आहे तुला माहितीये नाटकी करू नकोस हा तू तू नाटकं करू नको नाटकं करू नकोस. तू आता नाटकं करू नकोस मी हे बघ नाटकं करते. एक हेमांगी मिनिट. हेमांगी तू काय? आता नाटकं करू नकोस तुला जे काय सांगायचं ते खरं एक सांग ना मिनिट सांगते सुबोध मी तुला सांगते सुबोध येस आता मी तिला हेम्स म्हणलं तर ती मला सुबोध म्हणणार ना हा, बोल हेम्स बोल मी सांगते बोल हा माझ्या
आई वडिलांच्या 40व्या लग्नाचा वाढदिवस होता. मग दोघांनी 40 लग्न केलं? नाही लग्नाचा 40वा वाढदिवस म्हणजे होता. त्यांच्याच लग्नाचा 40वा वाढदिवस होता. येस Okay, हा. तर मी ह्यांना सांगत होते की त्यांना ना मस्तपैकी हिमाचल प्रदेशला पाठवू. किती रोमॅन्टिक आयडिया. प्रेम आहे आणि आई वडिलांवरती. पण याने काय केलं माहितीये? काय केलं? ह्याच्या वडिलांना पाठवलं. हा. कुठे? कुठे? शिर्डी. बँकॉक. बँकॉक. येस तुमच्या वडिलांना तुम्ही बँकॉकला पाठवलं? येस एकट्यांना? बँकॉक? येस म्हणजे जिथे पासपोर्ट व्हिसा लागतो ते? येस म्हणजे बँकॉक इंडिया नाही. म्हणजे बँकॉक. Yes. बँकॉक. सिनियर सिटीजन म्हणून त्यांना डिस्काउंट मिळालं होतं मी पाठवलं होतं. प्लीज सर बँकॉकला डिस्काउंट पण मिळालं? हे मला माहिती नव्हतं. चौगुले तुम्हाला माहिती होतं? मी पालघर पर्यंत जातो, पुढे जात नाही. लेट मी टेल यू सुबोध. एक तर तू सुबोध म्हणलं थांबवा त्यांना. 1 मिनिट मी बोलू शकते. बोला तुम्ही. हे मांगी ताई. हेम्स. हा सुबू. या बोल. बोल बोल. हा माणूस इतका विकृत आहे ना. काय केलं? हा इथे ना असं खूप रोमॅन्टिक मजनू वगैरे पण घरी विकृतासारखा वागतो. काय? माझ्या घरच्यांना घालून पाडून बोलतो हा. तुम्ही घालून पाडून बोलता घरच्यांना? ए तू माझं काय सांगते स्वतः सांग ना. काय? तुझं सांग. काय? तू नाही बोलत माझ्या नातेवाईकांना? अरे माझ्या बहिणीचे डोळे जरा बारीक आहेत तर तिला चायनीज वाला म्हणते काय? हो. मला हे अत्यंत चुकीचं वाटतं. कोणाच्याही व्यंगावरनं असं नाही बोलायचं. हे मग कोणाला? सुबू कसं पण हे बोलतोय? दिस इज रॉंग बेबी. असं नाही Shut कोणाचे. कळलं का? कोणाचे डोळे बारीक आहेत? कोणाचे हा पाहुणा म्हणून आलाय का माचीस म्हणून आलाय इकडे? राऊत दादा, अरे आधी तुमच्यात गैर प्रेम होतं ना, असं अचानक काय झालं आता? अचानक नाही भाऊजी. हळू हळू. काय काय झालं बहिणी? कसा मी संसार करते ना माझं मला माहिती. नाही मला कळतं ना यांच्याकडे बघून तुमचं काय अवस्था. थोड्याशा वेळात कळलं ना तुम्हाला. मला कळलं ना. मला कळलं. आगोपणा करू नकोस. उगाच मी तू घरी चल. तू आता घरी चल. उगाच अरेंज मॅरेज केलं. तुम्हाला सांगते लव्ह मॅरेजच करायला हवं होतं. माय फुट लव्ह मॅरेज करायला पाहिजे होतं. फालतूगिरी लव्ह मॅरेज. हा माहिती आता काय करतोय कुरकुर. काय? माझ्यावर संशय घेतो. इतका डाऊट घेतो ना माझे सगळे WhatsApp चेक अरे, अरे, काय? आता काय बोलतो माहिती तुझं आणि सुबोधचं काय चालू आहे? अरे. हा तू त्याच्या एवढ्या जवळ का जाऊन त्या सेल्फी काढलास? आहे माझं सुबोध बरोबर. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे कधी ठरलं? आगे आगे नाही आहे आपलं ठरलंय. जा ना गे. हो तुम्ही तू बोल ना. नाही घेऊन जा नाही माझ्याकडे मी एक जाईनच. टेम्पर आहे. मी जा, 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 जा. एक मिनिट. काहीतरी आपलं सांगते मला. अरे, ही जाते. नाही, नाही, पण मी मला आता ना काय चार- माहिती आहे? एक मिनिट, हा लवकर ऐकून घे मला. त्याचं काय माहितीये ना, या स्पर्धेमध्ये विजेता खरं तर मीच ठरलेलं आहे. त्यामुळे माझं काम झालेलं आहे. हेम्स हेम्स